नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाणक्य अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। इयत्ता 10वीचा टोटल सिलेबस जर तू कुठेही मॅथमॅटिक्सचा भेटत असेल तर त्या या यूट्यूब चॅनलवर भेटून राहिला आहे। त्या कारणाने चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। का जेव्हा जेव्हा 90 डिग्रीचा ट्रायंगल राहील, जेव्हा जेव्हा 90 डिग्रीचा ट्रायंगल राहील, 90 डिग्री तो कुठे झाला तरी चालेल, जेव्हा जेव्हा 90 डिग्रीचा ट्रायंगल राहील जॉमेट्रिक मीनचा थेरम लागते। आता जॉमेट्रिक मीनचा थेरम काय म्हणते बघा। त्या थेरम मध्ये आपल्याला असं म्हणता येते की QS इज अ जॉमेट्रिक मीन। जर QS हा जॉमेट्रिक मीन आहे, QS हा आहे जॉमेट्रिक मीन, QS हा जॉमेट्रिक मीन आहे, तर QS चा स्क्वेअर QS चा स्क्वेअर इक्वल टू काय आहे, PS इंटू RS, PS इंटू RS। काय केलं, QS हा जॉमेट्रिक मीन आहे, ह्या परपेंडिक्युलर मुळेच ह्या हायपोटेनसला दोन भागामध्ये डिवाइड व्हावं लागलं, ठीक आहे ना। हा जो QS आहे, या QS मुळे, या QS या परपेंडिक्युलर मुळे हा S हा पॉइंट तयार झाला आणि त्यामुळं या जो हायपोटेनस आहे PR, ह्या PR ला दोन भागामध्ये काय व्हावं लागलं, डिवाइड व्हावं लागलं। पण ते दोन भाग काय सेम नाहीये, ते दोन भाग सेम नाही राहणार प्रत्येक वेळेला। म्हणजेच काय, जर सेम नाही आहे म्हणजेच काय, हा S मिड पॉइंट नाही आहे, S मिड पॉइंट नाही आहे। जर हा भाग ना हा भाग सेम झाला असता तर हा S मिड पॉइंट सुद्धा झाला असता। कदाचित इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये तो मिड पॉइंट बनू शकतो, परंतु मिड पॉइंट बनला पाहिजे म्हणून आपण इथं परपेंडिक्युलर नाही काढून राहिलो, आपण परपेंडिक्युलर अशा कंडिशन मध्ये पाडून राहिलो की तो समोरच्या व्हर्टेक्सला इंटरसेक्ट झाला पाहिजे। त्या कारणानं आपल्याला काय करायचं आहे, जो आपला जॉमेट्रिक मीन आहे QS, त्या QS चा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर इक्वल टू जे दोन भाग झाले त्याची मल्टिप्लिकेशन, म्हणजे PS इंटू SR, PS इंटू SR म्हणजेच RS। अशा प्रकारे आपण करू शकतो। याला काय कशा पद्धतीने प्रूफ करू पहा। याला प्रूफ कसं करायचं, तर आपल्याला याच्यामध्ये दोन ट्रायंगल दिसून राहिले। ते दोन ट्रायंगल कोणते आहे, QSR हा ट्रायंगल दिसून राहिला आणि QSP हा एक ट्रायंगल दिसून राहिला, QSP आणि QSR। त्या कारण दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन करू। दोन ट्रायंगलच्या कंपॅरिझन मध्ये पहा, इन ट्रायंगल QSP असते रे, अँड ट्रायंगल QSP आणि QSR मध्ये पहा। सगळ्यात पहिल्यांदा अँगल QSP कॉन्ग्रुएंट आहे अँगल QSR सोबत, कारण दोघंही 90 डिग्रीचे आहे। QSP आणि QSR दोन्ही ठिकाणी 90 डिग्री अँगल बनवून राहिला, ठीक आहे। त्याच्यानंतर काय कंडिशन बनून रे, आणखी तर काही कंडिशन बनताना दिसून राहिली नाही, आणखी काही कंडिशन बनताना दिसत नाहीये। होऊ शकते काही होऊ शकते का। आता आपण राईट अँगल ट्रायंगलचा थेरम पाहिलो होतो। राईट अँगल ट्रायंगलच्या थेरम नुसार आपण ह्या दोन ट्रायंगलला सिमिलर बनवू शकतो, ह्या दोन ट्रायंगलला सिमिलर बनवू शकतो राईट अँगल ट्रायंगलच्या थेरम नुसार। आता कसं बनवायचं पहा, याच्यामध्ये पहिल्यांदा हा ट्रायंगल लिहून घेऊ, ट्रायंगल QSP सिमिलर टू, आता Q काय, तर याच्यातला Q याच्यातल्या कोणासोबत कॉन्ग्रुएंट आहे माहित नाही, जाऊ द्या, लिहायचं नाही, नंतर लिहून टाकू। S तर माहितच आहे मला कोणासोबत आहे कॉन्ग्रुएंट, S हा S सोबत आहे, कारण दोन्ही 90 डिग्रीचे अँगल आहेत, त्या कारणात S हा S सोबत आहे। त्यानंतर P जो आहे तो P कोणासोबत आहे, P कोणासोबत आहे असं वाटतं तुम्हाला, सांगा बरं, P कोणासोबत आहे सांगा, सांगा सांगा सांगा। आता याच्यासाठी आहे ना, याच्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल, त्याच्याशिवाय समजणार नाही हा टॉपिक। या P जो आहे तो Q सोबत आहे बनते, P जो आहे तो Q सोबत कॉन्ग्रुएंट आहे, आणि Q जो आहे
तो कोणासोबत कॉन्ग्रुएंट आहे, आर सोबत कॉन्ग्रुएंट आहे असं आहे. परंतु हे कसं तयार झालं त्याच्यासाठी थोडीशी डिटेल माहिती द्यावं लागेल. याची डिटेलमध्ये पहा, याची डिटेल माहिती देतो. त्याच्यामध्ये आपण काय करू, आपण या अगोदर सुद्धा थेरम पाहिला की हा जो मोठावाला ट्रायंगल आहे, त्या मोठावाला ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आणि मोठावाला ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, ह्या दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन आपण करू. म्हणजेच काय, इन ट्रायंगल कोणता, पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल हा वाला फर्स्ट वाला, हा फर्स्ट ट्रायंगल घेतो पी एस क्यू, पी एस क्यू. आता याच्या कंपॅरिझन मध्ये पहा काय होते. अँगल यस, अँगल यस हा कोणासोबत कॉन्ग्रुएंट आहे, अँगल यस हा क्यू सोबत कॉन्ग्रुएंट आहे की नाही. अँगल यस छोट्यावाला ट्रायंगल मधला अँगल यस म्हणजे पी क्यू आर मधला कोणता आहे, पी क्यू आर मधला क्यू, हा पी क्यू आर कॉन्ग्रुएंट होणार अँगल पी एस क्यू, पी एस क्यू का होणार, कारण दोघांची मेजरमेंट 90 डिग्री आहे की नाही. हा 90 डिग्रीचा आहे आणि हा पूर्ण 90 डिग्रीचा आहे. त्याच्यानंतर अँगल पी जो आहे तो कॉमन अँगल आहे दोघांमधला सुद्धा, हा पी क्यू आर मधला पी आणि क्यू एस पी किंवा पी एस क्यू मधला सुद्धा पी हा कॉमन अँगल आहे. म्हणजे अँगल पी कॉन्ग्रुएंट टू अँगल पी हा झाला कॉमन अँगल, हा कॉमन अँगल झाला. ठीक आहे, इथपर्यंत झालं. म्हणजेच काय, आपल्याला दोन गोष्टी भेटून राहिल्या, एक अँगल आणि दुसरा अँगल. त्या कारणानं ए टेस्ट लागणार. ए टेस्ट नुसार दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. आता दोन ट्रायंगल कसे सिमिलर आहे पहा. ट्रायंगल पी क्यू आर सिमिलॅरिटी कोणासोबत आहे, आता पी ची कोणासोबत आहे रे बेटा, पी ची पी सोबतच आहे की नाही, म्हणून पी च्या जागी मी पी लिहितो. त्यानंतर क्यू ची कोणासोबत आहे सिमिलॅरिटी, क्यू ची यस सोबत दिसून राहिली आहे की नाही, दोन्ही 90 डिग्रीचे आहे, त्या कारण क्यू ची यस सोबत आहे. मग आर ची मग उरलेल्या सोबत राहणार आहे. आपण पी घेतला, यस घेतला, मग काय राहिला आपला क्यू राहणार. ठीक आहे, हा झाला आपला मोठा ट्रायंगल आणि एक छोटा ट्रायंगलचं कंपॅरिझन. आता एक मोठा ट्रायंगल आणि ह्या ट्रायंगलचं कंपॅरिझन, ज्याला आपण 2 नंबर टाकू. इन ट्रायंगल कोणता, पी क्यू आर हाच वाला, इन ट्रायंगल पी क्यू आर अँड दुसरा ट्रायंगल कोणता आहे, क्यू एस आर, क्यू एस आर. ठीक आहे, ह्या दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन केलं तर याच्यासारख्या कंडिशन बनणार आहे की अँगल पी क्यू आर कॉन्ग्रुएंट होणार अँगल क्यू एस आर च्या जागी. दोन्ही 90 डिग्रीचे अँगल आहे, दोन्ही 90 डिग्रीचे अँगल आहे. त्याचबरोबर आता कॉमन अँगल कोणता आहे, तर आर आपला कॉमन अँगल आहे, कारण हा छोटा ट्रायंगल जो आहे कोणता घेतला, त्याचं नाव क्यू एस आर. क्यू एस आर मध्ये आर आहे आणि पी क्यू आर, पी क्यू आर ह्या मोठ्या ट्रायंगल मध्ये सुद्धा आर आहे, त्या कारणानं अँगल आर कॉन्ग्रुएंट टू अँगल आर हा आहे कॉमन अँगल, हा आहे कॉमन अँगल. त्या कारणानं हे दोन ट्रायंगल जे आहे ते ए टेस्ट नुसार सिमिलर बनते. मग ए टेस्ट नुसार पहिल्यांदा हा ट्रायंगल लिहून देऊ, पी क्यू आर. पी क्यू आर सिमिलर टू ट्रायंगल, पी सोबत कोण आहे सध्या माहित नाही, चला क्यू सोबत कोण आहे, पी सोबत माहित नाही मला, क्यू सोबत कोण आहे, क्यू सोबत यस आहे, क्यू आणि यस 90 डिग्रीचे, क्यू सोबत यस आहे. आर सोबत कोण आहे, आर सोबत आरच आहे, कॉमन अँगल आहे. म्हणजे एका सोबत म्हणजे एक उरला, म्हणजेच काय पी सोबत कोण आहे याच्यामधला, क्यू आहे 100%, पी सोबत क्यू आहे. आता बघा या ठिकाणी स्टेटमेंट नंबर 1, हे स्टेटमेंट नंबर 1 आणि हे स्टेटमेंट नंबर 2 बघा. याच्यामध्ये काय दिसून राहिलं, पी क्यू आर आणि इथं सुद्धा पी क्यू आर. पी क्यू आर सोबत ट्रायंगल पी एस क्यू सिमिलर आहे आणि इथं पी क्यू आर सोबत क्यू एस आर सिमिलर आहे. म्हणजेच पी एस क्यू सोबत कोण सिमिलर आहे, क्यू एस आर सिमिलर आहे की नाही. देअरफॉर फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 वरून असं म्हणू शकतो आपण की पी एस क्यू, ट्रायंगल पी एस क्यू सिमिलर टू ट्रायंगल क्यू एस आर, क्यू एस आर आहे की नाही, बरोबर. हे बघा आता इथं काय केलं, पी एस क्यू आहे ना, पी एस क्यू, इथं आपण क्यू एस आर क्यू एस पी लिहिलं, म्हणजे याचा सिक्वेन्स आपण उलटा केला, काही फरक नाही पडत. क्यू एस पी लिहिलं काय आणि पी एस क्यू लिहिलं काय. इथं पी एस क्यू आहे, पी एस क्यू आहे, म्हणजे इकडून इकडे गेला तर तिकडे काय आहे, क्यू एस आर आहे, हा क्यू एस आर इथून इकडे गेला आहे की नाही.
अशा पेअर बनल्या. म्हणजेच काय इथं आपण याच्यानुसार स्टेटमेंट लिहू शकलो असतो. कोणतं? ट्रायंगल PSQ लिहू शकतो आणि सिमिलर टू ट्रायंगल QSR असं सुद्धा लिहू शकतो. आहे की नाही? म्हणजेच काय P सोबत कोण आहे? Q आहे, S सोबत S आहे आणि Q सोबत R आहे. Q सोबत R आहे, Q सोबत R आहे, S सोबत S आहे, S सोबत S आहे आणि P सोबत Q आहे, P सोबत Q आहे. आहे की नाही बरोबर? त्या पद्धतीनं हे स्टेटमेंट आपण तयार केलं. डबल लिहितो या स्टेटमेंटला. ट्रायंगल QSP सिमिलर टू ट्रायंगल RSQ. ठीक आहे, कारण असे ट्रायंगल घेतले होते आपण त्याच्या कारणाने हे सिमिलर झाले. चला, हे सिमिलर झाले तर आता प्रपोर्शन याचं तयार करू. QS डिवायडेड बाय RS इक्वल टू SP डिवायडेड बाय SQ, SP डिवायडेड बाय SQ आणि इक्वल टू QP डिवायडेड बाय RQ. समजली गोष्ट? ठीक आहे, प्रपोर्शन आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आता ह्या टॉपिकला प्रूव्ह करायचं आहे. ह्या टॉपिकला प्रूव्ह करायचं म्हणजे काय? QS चा स्क्वेअर पाहिजे. QS आहे ना, QS SQ म्हणजेच QS, SQ म्हणजेच QS आणि हाय RS आहे आणि SP आहे. याचं काही काम नाही आहे की नाही? याचं काम नाही. त्या कारण QS इंटू QS चा स्क्वेअर इथं रेन QS चा स्क्वेअर आणि इक्वल टू SP इंटू RS म्हणजे SP म्हणजेच PS, तर PS इंटू RS. तर हे आहे आपला प्रूव्ह दॅट. हे साईडनं लिहून टाकतो. कसं? हो, एवढ्या लिहिल्यापेक्षा नाही, हे तर बरोबर आहे तुझं की सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलच इथं लिहावं लागेल. इथं सिमिलॅरिटी, परंतु सिमिलॅरिटी राईट अँगल ट्रायंगलला समजून घेण्यासाठी थोडंसं हे साईडनं लिहून टाका. ह्या टॉपिकला सुद्धा आपण एक्सप्लेन करू शकतो. एक्सप्लेन तुम्हाला ह्या टॉपिक नाही करा, ह्या तुमच्या मदतीसाठी आहे म्हणून मी याच्यात नाही घेतला. तो हा तुमच्यासाठी आहे. ह्या पेपरमध्ये नाही लिहावं लागणार, पेपरमध्ये एवढंच लिहावं लागणार आहे. हे लिहा पण पेपरमध्ये नका लिहू असं म्हणून राहिलो. हा पेपर नाही चालू. कोरियन ट्रिपलेट आहे का हे आपल्याला ओळखायचं आहे. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का? हे जर पायथागोरियन ट्रिपलेट असेल तर काय? ग्रेटर नंबरचा स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ रिमेनिंग नंबर, हे की नाही? म्हणजेच काय? ग्रेटर नंबर कोणता आहे याच्यातला? 5 हा ग्रेटर नंबर आहे, म्हणजे सगळ्यात हायेस्ट नंबर आहे, लार्जर नंबर आहे. त्या कारणानं 5 चा स्क्वेअर किती होते? 25. याला टाकला 1 नंबर आणि मग काय? मग रिमेनिंग नंबर म्हणजे उरलेले नंबर कोणते आहे? तर 3 चा स्क्वेअर आणि प्लस 4 चा स्क्वेअर म्हणजेच काय? रिमेनिंग नंबरच्या स्क्वेअरची ऍडिशन. तर 3 चा स्क्वेअर 9 प्लस 4 चा स्क्वेअर 16 आणि 9 किती होते? 25. त्या कारणाला सेकंड नंबर. फ्रॉम 1 and 2 वरून आपण असं स्टेटमेंट करू शकतो की स्क्वेअर ऑफ लार्जर नंबर इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग नंबर. हे स्टेटमेंट प्रत्येक वेळेला करावं लागणार आहे की स्क्वेअर ऑफ लार्जर नंबर इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग नंबर. Therefore 3, 5, 4 is Pythagorean triplet. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. समजली गोष्ट?
मोठ्या नंबरचा स्क्वेअर किती येतो ते बघायचं आणि मग जे 2 नंबर उरले त्या 2 नंबरच्या स्क्वेअरची ऍडिशन किती येते बघायचं. याची 25 येऊन राहिली, याची 25 येऊन राहिली. मग पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे, इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट.